घरी येणाऱ्या पाहुण्यांमध्ये काही पाहुणे अशी असतात ना, जी नाश्ता बनवायच्या आधीच सांगून देतात की नाश्त्याला आहे ना कांदा पोहे आणि रव्याचा उपमा सोडून काहीही बनवा. तर अशा वेळेला आहे ना, हा एकदम झटपट 5 मिनिटात बनणारा रवा बेसनाचा ढोकळा एकदम बेस्ट आहे. काय करायचं ना, 1 वाटी रवा 1 वाटी बेसन घ्यायचं. त्यामध्ये आहे ना चिमूटभर साखर, चवीपुरतं मीठ आणि मस्त थोडंसं पाणी टाकून ह्याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं. आणि थोडासा पाव चमचा एवढा सायट्रिक ॲसिड आहे ना पाण्यामध्ये विरघळून त्याचं पाणीसुद्धा टाकायचं. आणि एकदम शेवटी आहे ना खायचा सोडा घालायचा. त्यानंतर आपल्या ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून आहे ना मस्त ह्या ढोकळा आहे ना 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचा. म्हणजे बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात, पण स्टीम करायला 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे ढोकळा कुकरला लावून द्यायचा स्टीम करायला आणि ह्या 15 मिनिटांमध्ये मस्त पाहुण्यांबरोबर गप्पा गोष्टी करून घ्यायच्या. आणि सोबतच ढोकळ्यावर टाकण्यासाठी हा तडकासुद्धा बनवून घ्यायचा. हा तडका टाकल्याने काय होतो, ढोकळा खाताना आहे ना घशाला असा टोचत नाही आणि मऊ सॉफ्ट असे आपले ढोकळे बनतात. त्यानंतर बघा एकदम झटपट आपला इन्स्टंट रवा बेसन ढोकळा तयार आहे. डिटेल रेसिपीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.